खरड छाटणी नियोजन करणं आणि योग्य नियोजन करणं किती महत्त्वाचं असते ते तुम्हाला हा प्लॉट बघितल्यानंतर लक्षात येईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो हा रिकटचा प्लॉट बघताय हा 90% स्टॉपला आलाय. पण अनेक शेतकऱ्यांना असं लक्षात येत नाही की नेमका स्टॉप कुठल्या पानावर आणि कधी घ्यायचा, आणि नेमकं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही हा प्लॉट बघितल्यानंतर लक्षात येत असेल की या प्लॉटची ग्रोथ कशी आहे. ग्रोथ म्हणजे झाडाची वाढ, खोडाचं पोत आणि पानाचा रंग किती हिरवा आहे आणि पान किती मोठं आहे यावरून झाडाची ग्रोथ कशी पद्धतीने चालू आहे हे लक्षात येत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथं झाडाचा गॅप पडलाय म्हणजे जिथे डोळाच फुटला नाही, जिथं झाडाचा गॅप पडणार आहे तिथं आपण दुसरं झाड कशा पद्धतीने साधवून घेतलंय हे तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण स्टॉप कुठे घ्यायचा आहे. तर स्टॉप घ्यायच्या ठिकाणापासून 4 ते 5 डोळं वर फुटलेली ती आणि तिथनं आपण स्टॉप घेणार आहे. म्हणजे आपण जिथं आता स्टॉप घ्यालोय इथून स्टॉप घेतल्यानंतर जे 2 खालचे डोळे आहेत ते एक इकडे वळणं जाणार आहे, एक इकडे वळणं जाणार आहे. त्या पद्धतीने आपण स्टॉप घेतलाय. आता काही जण असं म्हणतील की 4 डोळे का वाढवायचे, तर 4 डोळे वाढल्यानंतर आपण स्टॉप घेतलाय. तुम्ही बघू शकताय 2 डोळे कशा पद्धतीने फुटले ते. हे जर आपण कवळ्यात घेतलं तर ते फुटलेलं नसते आणि ते फुटायला टाइम जातो आणि त्यावेळी बेरातलं अंतर वाढते आणि ते जे आपण स्टॉप घेतोय तो आपल्या ओलांड्याच्या वर जातो. आणि ओलांड्याच्या 4 बोटं अगोदर स्टॉप घेणं म्हणजे त्यामुळे असं होत असते की ज्यावेळी आपण ओलांडा वळवतोय तो ओलांडा खिसत नाही किंवा तुटत नाही, तो बरोबर बसत असतोय आणि तो मॅच होत असतोय. वारं सुटू दे, काय होऊ दे किंवा एखाद्या कामगाराचा हात लागू दे, तो न खेचता तो ओलांडा आपला कायम तसा फिक्स होत असतो. तुमच्याही रिकटच्या प्लॉटचा स्टॉप अशा पद्धतीने घेऊ शकताय. धन्यवाद.